चीनने बीजिंगमध्ये मोठ्या दिमाखात विजय दिन परेडचं आयोजन केलं। या भव्य सोहळ्यात चीनने आपल्या लष्करी ताकदीचं जंगी प्रदर्शन केलंय। यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन पहिल्यांदाच एकत्र मंचावर दिसले। दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्याच्या 80व्या वर्षानिमित्त ही परेड आयोजित करण्यात आली होती। यात चीनच्या अत्याधुनिक मिसाईल्स, ड्रोन्स आणि अण्वस्त्रांनी सजलेली लष्कर सामील होती। चीन कोणत्याही दबावाला घाबरत नाही आणि नेहमीच प्रगतीच्या मार्गावर चालतो, असं देखील शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलंय। व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची चीनमध्ये भेट झाली आहे। चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या विजय दिनाच्या परेडनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली। कुर्स्क भागात मुक्त करण्यात उत्तर कोरियाच्या सैन्यानं मदत केल्याचा उल्लेख पुतिन यांनी केलाय। यावर हे भाऊ म्हणून उत्तर कोरियाचं कर्तव्य असल्याचं किम म्हणालेत। दोन्ही देशांमध्ये परस्पर सुरक्षेचा करार आहे। हा आतापर्यंतचा सगळ्यात मजबूत करार असल्याचं देखील किम जोंग उन यांनी म्हटलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच बीजिंगमध्ये भेट झाली होती। या भेटीत एक गंमतशीर प्रसंग घडला। शहबाज शरीफ ट्रान्सलेशनसाठी असलेले इयरफोन योग्यरित्या लावू शकत नव्हते। त्यानंतर पुतिन यांनी स्वतः पुढे येत त्यांना इयरफोन लावण्यास मदत केली। मात्र यावेळी दोघांनाही हसू आवरलं नाही। विशेष अडचण अशीच सारखी घटना आणि हीच अडचण शहबाज शरीफ यांना 2022 मध्ये देखील आली होती। तेव्हा देखील पुतिन यांच्या समोर त्यांच्याच इयरफोनचा गोंधळ झाला होता। यंदाच्या परिषदेत देखील शरीफ पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी खूप उत्सुक होते आणि अखेर त्यांना ती संधी मिळाली। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठक केली आहे। यावेळी शहबाज शरीफ यांनी भारत-रशियाच्या संबंधांवर भाष्य केलंय। यासह त्यांनी रशियाने पाकिस्तानबरोबर देखील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची विनंती केली आहे। शरीफ यांनी पुतिन यांचं अत्यंत गतिमान नेते असा देखील उल्लेख केलाय। याला पुतिन यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलाय। रशिया पाकिस्तान बरोबरच्या संबंधांना महत्त्व देतो आणि ते मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहील असा विश्वास पुतिन यांनी शहबाज शरीफ यांच्यासमोर व्यक्त केला। भारत आणि रशियामध्ये S-400 या अत्याधुनिक अँटी डिफेन्स सिस्टीमबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। भारताने 2018 मध्ये रशियाकडून $5.5 अब्ज ला 5 S-400 युनिट्स खरेदी करण्याचा करार केला होता। आतापर्यंत काही युनिट्स मिळाल्या असल्या तरी उर्वरित 2 युनिट्स भारताला 2026 आणि 2027 मध्ये मिळण्याची शक्यता आहे। पाकिस्तान सोबतच चीनकडून देखील धोका वाढत असल्याने भारताला या संरक्षण यंत्रणेची गरज अधिक आहे। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार 2020 ते 2024 दरम्यान भारताने रशियाकडून सर्वाधिक 36%, फ्रान्सकडून 33% आणि इस्रायलकडून 13% शस्त्रास्त्र खरेदी केली आहेत। उत्तर कोरियाची लाडकी मुलगी पहिल्यांदाच देशाबाहेर दिसली आहे। उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चीनला पोहोचले। त्यांची मुलगी किम जुए ही देखील त्यांच्यासोबत तिथे पोहोचली। जू पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत देशाबाहेर पडली। किम जुएने यापूर्वी तिच्या वडिलांसोबत उत्तर कोरियामध्ये अनेक सार्वजनिक लष्करी कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण देशाबाहेरचा हा तिचा पहिलाच प्रवास होता। या सहलीमुळे किम आपल्या मुलीला भावी उत्तराधिकारी म्हणून तयार करत असल्याचे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। इस्रायलने गाझामधील आपली कारवाई वाढवण्याचा निर्णय घेतला। इस्रायलने सीमेवर रणगाडे आणि लष्करी वाहनांमध्ये मोठी वाढ केली आहे। इस्रायलच्या या निर्णयाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होतोय। जितून आणि शिजैया या गाझा शहरातील 2 मोठ्या वस्त्यांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत। नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे। काही सैनिकांनी या युद्धात सहभाग घेण्यास नकारही दिलाय। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू राजकीय फायद्यासाठी युद्ध लांबवत असल्याचा आरोप करत काही सैनिकांनी युद्धातून माघार देखील घेतली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापार धोरणांवर जोरदार टीका केली आहे। यावेळी ट्रम्प यांनी नवी दिल्लीने अमेरिकेवर जगातील सर्वात जास्त टॅरिफ लादल्याचा आरोप केलाय। याबरोबरच दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेले आर्थिक संबंध हे एकतर्फी असल्याचं देखील ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नमूद केलं। आपले भारताबरोबर खूप चांगले संबंध आहेत, पण अनेक वर्ष हे एकतर्फी नातं राहिलंय। भारत अमेरिकेवर प्रचंड टॅरिफ लादत होता आणि म्हणून आपण जास्त व्यापार करणं टाळलं, असं देखील यावेळी ट्रम्प यांनी म्हटलंय।
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ट्रम्प यांनी भारताशी असलेलं मजबूत संबंध दुर्लक्षित करून पाकिस्तानला प्राधान्य दिलं. त्यांच्या कुटुंबियांना व्यावसायिक फायद्यासाठी पाकिस्तानमधील क्रिप्टो प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून भारतावर जास्त कर लावला आणि पाकिस्तानला सवलती दिल्या, असा आरोप सुलिव्हन यांनी केलाय. त्यामुळे भारत अमेरिका संबंधांवर ताण निर्माण झालाय. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाशी मजबूत भागीदारी आवश्यक असताना ट्रम्प यांच्या वागणुकीमुळे अमेरिका धोरणात्मक दृष्ट्या कमकुवत झाल्याचं देखील सुलिव्हन यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून वस्तू फेकल्याचा दावा नाकारलाय. गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हाईट हाऊसच्या वरच्या मजल्यावरील खिडकी उघडली गेली आणि त्यातून काहीतरी फेकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. व्हाईट हाऊसच्या खिडक्या बुलेट प्रूफ असल्यामुळे त्या पूर्णपणे सील केलेल्या आहेत आणि त्या उघडताही येत नाहीत. हा व्हिडिओ एआयचा वापर करून बनवलेला असल्याचा दावा ट्रम्प यांनी स्पष्टीकरण देताना केलाय. ह्यूस्टनमध्ये एका धक्कादायक घटना घडलेली आहे. गॉन्झालो लिओन ज्युनियर याला 11 वर्षीय मुलाच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुलाने डिंग डॉंग डिचिंग या खोडकर खेळात लिओनच्या घराची बेल वाजवून पळ काढला होता. याच कृतीनंतर लिओनने रागाच्या भरात गोळीबार केला, ज्यात या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक पोलीस विभागानं तातडीनं कारवाई करत लिओनला अटक केली आहे. त्याला हॅरिस काउंटी तुरुंगात दाखल करण्यात आलंय. मात्र या घटनेनंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. अमेरिकेतील फेडरल न्यायाधीशांनी गुगलच्या सर्च इंजिनमध्ये मोठे बदल करण्याचे आदेश दिलेत. गुगलच्या बेकायदेशीर मक्तेदारीच्या हानिकारक शक्तीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र अमेरिकन सरकारच्या गुगल कंपनी तोडण्याच्या मागणीला न्यायाधीशांनी नकार दिलाय. वॉशिंग्टन डीसी इथल्या जिल्हा न्यायाधीश अमित मेहता यांच्या 226 पानांच्या निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, विशेषतः जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीमुळे उद्योगाला नवं स्वरूप मिळतंय. हवाई बेटांवरील किलोवा या ज्वालामुखीच्या उद्रेकाची ही 32वी वेळ आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून दर आठवड्याला शिखरावरील ज्वालामुखी विवरातून लाव्हा बाहेर टाकत असल्याची ही घटना स्थानिक पर्यटक आणि ऑनलाईन प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरते. हा उद्रेक एकाच साखळीचा भाग आहे, कारण मॅग्मा एकाच मार्गानं पृष्ठभागावर येते. लाव्हा हा हवाई व्हॉल्केनोज नॅशनल पार्कमधील शिखराच्या विवरातच मर्यादित राहिला, असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय. पार्कमधील पर्यटक या उद्रेकाचं प्रत्यक्ष दर्शन देखील घेऊ शकतात. पाकिस्तानातील क्वेटा इथे रॅली दरम्यान स्फोट झाला आणि या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक जण जखमी आहेत. बलुचिस्तान नॅशनल पार्टीच्या नेत्यावर 7 महिन्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. काल रात्री पाकिस्तानमधील क्वेटा इथे बलुच नॅशनल पार्टीची रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर लगेचच हा बॉम्बस्फोट झाला. जखमींमध्ये माजी खासदार अहमद नवाज आणि पक्षाचे नेते मुसा बलोच यांचा देखील समावेश आहे. बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री सरदार मेंगल यांच्या 4थ्या पुण्यतिथीनिमित्त शहावानी स्टेडियममध्ये रॅली काढण्यात आली होती. त्याच नंतर पार्किंगमध्ये हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 1400वर पोहोचलाय. या परिस्थितीत तालिबानने जगभरातून मदत मागितली आहे. भारताकडून तब्बल 15 टन अन्न आणि 1000 तंबू देखील पाठवण्यात आलेत. भूकंपात सुमारे 3250 नागरिक जखमी झालेत. रविवारी रात्री अफगाणिस्तानच्या जलालाबाद जवळ 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. गाढ झोपेत असलेले नागरिक त्यावेळी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या पार्श्वभूमीवर तालिबान सरकारने जगभरातील देशांकडे मदतीचं आवाहन केलं. भारत मदत साहित्य पाठवत राहील, अशी माहिती यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. जम्मूच्या अखनूर परिसरातील गरखाल या भागात अडकलेल्या 44 नागरिकांना बीएसएफच्या जवानांनी सुरक्षितरित्या बाहेर काढलंय. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बीएसएफनं MI-17 या हेलिकॉप्टरचा वापर केलाय. पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक लोक गरखाल या भागात अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं. बीएसएफच्या हेलिकॉप्टरने 4 फेऱ्यांमध्ये नागरिकांना गरखालमधून मोळू हेलिपॅड परगवाल इथे सुरक्षितपणे सोडलं. या बचाव कार्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे यमुना बाजार परिसरात पूर आलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यमुना नदीची पाणी पातळी धोक्याच्या चिन्हाबाहेर गेली आहे. त्यामुळे यमुना बाजारसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे जवान स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत करतायत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली असून मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलंय.
जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीचा आज पहिला दिवस होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडतेय. 3 आणि 4 सप्टेंबरला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आदिती तटकरे यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आहे. सोनं आणि चांदीसाठी 0.25% आणि 3% असे 2 स्लॅब करण्यात आलेले आहेत. सुमारे 175 वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्याचा देखील प्रस्ताव आहे. टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, सिमेंट या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर 18% कमी होण्याची देखील या बैठकीनंतर शक्यता आहे. जर्मनचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. जर्मनी आणि युरोपियन युनियन भारतासोबत करार करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील असं वेडफुल यांनी म्हटलंय. भारताने त्यांचं व्यापारासाठी स्वागत केलंय. यासह सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने जर्मनीसोबत भागीदारी करण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. भारत, युरोपियन युनियन आणि जर्मनीने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल 2 दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची देखील भेट घेतली आहे. मिझोराम राज्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आता जवळ आलाय. 2014 मध्ये सुरू झालेला 51 किलोमीटर लांबीचा बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्प आता उद्घाटनासाठी सज्ज झालाय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिझोरामची राजधानी आयझोल रेल्वेनं देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जाणार आहे. जवळपास 8,000 कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पात अनेक बोगदे आणि पूल बांधण्यात आले. या रेल्वे मार्गामुळे केवळ प्रवासाची सोय नाही तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील मोठी गती मिळणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्क लादलंय. त्यामुळे राजस्थानमधील बिकानेरच्या लोकरी उद्योगासमोर मोठं संकट उभं टाकलंय. अमेरिकेत लोकरीच्या उत्पादनांना मोठी मागणी असते आणि बिकानेरमधून मोठ्या प्रमाणावर लोकरीचे धागे आणि गालिचे निर्यात केले जातात. या नव्या नियमांमुळे निर्यातीवर नकारात्मक परिणाम होतोय. या शुल्कवाढीमुळे लाखो लोकांच्या रोजगारावर थेट परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. या उद्योगाशी संबंधित कुशल कारागीर आणि कामगारांच्या नोकऱ्या ट्रम्प यांनी लादलेल्या या टॅरिफमुळे धोक्यात आहेत. अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% आयात शुल्काचा सुरतच्या हिरे उद्योगाला देखील मोठा फटका बसलाय. या आयात शुल्कामुळे गुजरातच्या सुरत शहरातील हिरे आणि रत्न उद्योगावर मोठं संकट ओढावलंय. जागतिक हिरे उद्योगातील जवळपास 90% हिऱ्यांचं कटिंग आणि पॉलिशिंग सुरतमध्ये होतं. अमेरिकन बाजारपेठ हे भारतासाठी सर्वात मोठं निर्यात केंद्र आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम उद्योगावर होतोय. या शुल्कवाढीमुळे अनेक निर्यात ऑर्डर्स रद्द देखील झाल्यात. सुमारे 2 लाख कामगारांच्या रोजगारावर थेट धोका निर्माण झालाय अशी माहिती जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलनं दिली आहे. अमेरिकेने 50% आयात शुल्क लागू केल्यामुळे तामिळनाडूमधील तिरुपूरमधील धागा आणि विणकाम उद्योग मोठ्या संकटात सापडलाय. तिरुपूर हे भारताचं निटवेअर हब म्हणून ओळखलं जातं आणि तिथून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला ते निर्यात केलं जातं. नवीन शुल्कवाढीमुळे उत्पादनांच्या किमती वाढल्या असून अनेक कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झालाय. अमेरिकन खरेदीदारांनी नवीन ऑर्डर देणं थांबवलंय आणि तसंच जुन्या ऑर्डर्सवर पुन्हा वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे तिथले उद्योजक आता मोठ्या चिंतेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या सेमिकॉन इंडिया 2025 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधून विविध उत्पादनांची पाहणी केली. पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर उद्योगातील विक्रम या पहिल्या मेड इन इंडिया चिपचं अनावरण केलंय, जी इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबनं विकसित केली आहे. त्यांनी देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीवर समाधान व्यक्त करून भविष्यात भारत जागतिक पातळीवर एक प्रमुख सेमीकंडक्टर केंद्र बनेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. बीआरएस नेत्या आणि केसीआर यांच्या कन्या के कविता यांनी पक्ष आणि विधान परिषदेच्या पदाचा राजीनामा दिलाय. अनुशासन भंग आणि पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांनंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान कविता यांनी पत्रकार परिषदेतून आपल्या भावाला के.टी. रामा राव यांना चुलत भाऊ हरीश राव आणि संतोष राव यांच्यावर विश्वास ठेवू नका असा सल्ला देखील दिलाय. 1 सप्टेंबरला त्यांनी पक्ष सहकाऱ्यांवर केसीआर यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली. अमेरिकन शुल्कवाढीमुळे सावध झालेल्या औषध उद्योगानं आपली बाजारपेठ विस्तारण्याचा निर्णय घेतलाय. निर्यातीवरील एका देशाचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आता भारताकडून रशिया, ब्राझील आणि नेदरलँड्समध्ये देखील औषधं विक्री करण्यात येणार आहेत. अमेरिकेने भारतावर 50% शुल्कवाढ लागू केली आहे. या शुल्कवाढीतून औषधाला वगळण्यात आलंय. मात्र अनिश्चितता अद्याप कायम आहे. भारताच्या एकूण औषध निर्यातीत अमेरिकेचा वाटा तब्बल 33% आहे. भारतातील स्वस्त जेनेरिक औषधं लोकप्रिय होत आहेत. तसंच चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत खप 20% वाढून $10.5 अब्ज वर गेलाय.
गुजरातमधील सुरत या शहरात सामाजिक वर्तुळ परिसरात असलेल्या स्वर्ण महल गणेश पंडॉलनं यंदा ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेवर आधारित सजावट केली आहे. ही थीम भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. मंडपाच्या सजावटीत सैनिक, रणगाडे आणि सीमेवरचं दृश्य साकारलं गेलंय. या माध्यमातून आयोजकांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली देखील वाहिली आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे गणेश मंडप पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आणि देशभक्त नागरिक गर्दी करतायत. राजस्थानच्या उदयपूर शहरात गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी गणपतीच्या मूर्तींची भव्य स्थापना करण्यात आली आहे. मात्र त्यातील बापू बाजारातील मंडळ यंदा शहरवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. इथे गणपतीच्या मूर्तीला 1,51,00,000 रुपयांच्या नोटांनी सजवलं गेलंय. गणपतीच्या या सजावटीसाठी 500, 200, 100, 50 आणि 20 या रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आलाय. या नोटांचा वापर केवळ गणपतीचा मुकुट, वस्त्र आणि दागिने तयार करण्यासाठीच नाही, तर संपूर्ण मंडपाची सजावट देखील याच थीमनुसार करण्यात आली आहे. ही मूर्ती भाविकांचं मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते. प्रत्येक मुलाला त्याच्या पालकांचं प्रेम, मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. पालक वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असले तरीही हे कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही, असंही कोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं आयर्लंडमध्ये पत्नीसोबत राहणाऱ्या आपल्या 9 वर्षांच्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी मागितल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना ही महत्त्वाची टिप्पणी केली. Thank you.